तर तिकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना करुणा मुंडेंची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे। मात्र उद्यापर्यंत जर धनंजय मुंडे यांना बडतर्फ केलं गेलं नाही तर पत्रकार परिषद घेऊन नवीन खुलासे करणार असल्याची माहिती तिकडे अंजली दमाने यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये काढण्यात आला होता। मात्र आता दुसरं अधिवेशन येते या सरकारचं, तरी देखील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेलेला नाही। खरं तर याच संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत अंजली दमाने आहे। ताई, काय सांगाल, दुसरं अधिवेशन येत आहे, आता तरी राजीनामा घ्यावा या अधिवेशना काळामध्ये असं वाटतंय, कारण का सगळेच एकत्र येत आहेत या अधिवेशनात? नाही, अधिवेशन आहे म्हणून हा राजीनामा घेतला पाहिजे असं नक्कीच नाही। हा राजीनामा केव्हाच घ्यायला हवा होता आणि राजीनामा सोडा, आता तर अशी गत आहे की त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। कारण कालची जी चार्जशीट आली आहे आणि त्याच्यात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की दहशत आपली टिकली पाहिजे, आपल्याला पुढे खंडणी मिळाली पाहिजे, आणि जर आपण असे कोणाला संतोष देशमुख सारख्यांनी येऊन आपल्याला अडवलं तर त्यांना आपल्याला धडा शिकवायला पाहिजे। आणि ह्या भूमिकेतनं त्यांनी ते जे केलं आहे आणि त्याच्यातल्या ज्या चार्जशीटमधल्या इतर गोष्टी आहेत की जसं ते म्हणाले की डिजिटल एव्हिडन्समध्ये असं दिसतंय की या सगळ्यांनी ती मारहाण एन्जॉय केली, म्हणजे ते अतिशय क्रूर आणि अमानुष आहेत असं जेव्हा मी त्या ह्याच्यात वाचते ना, तर मला असं वाटतं की या अशा लोकांना राजकारणातनं हात पकडून खेचून बाहेर नेलं पाहिजे। आणि जर हे होत नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेने आता यांना धडा शिकवला पाहिजे। अजित पवारांना, फडणवीसांना, सगळ्यांना धडा शिकवला पाहिजे की नैतिकता कोणाकडनं आपण अपेक्षा करू, अशा गुंडांकडनं नक्कीच नाही। मला असं वाटतं आता बास झालं आणि या सगळ्यांना आता धडा शिकवलाच पाहिजे। म्हणून माझी जी भूमिका आहे ती मी उद्यापर्यंत जर झालं नाही हे सगळं तर माझी भूमिका उद्या मी जाहीर करणार आहे। खरं तर तुम्ही अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, तुम्ही भेटलात त्यांना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील तुम्ही भेट घेतलेली आहे। आता तर थेट वाल्मिक कराड यांचं नाव आलेलंच आहे आरोपी म्हणून, पहिला आरोपी। मात्र तरी देखील राजीनामा घेतला गेला नाहीये धनंजय मुंडेचा। अजित पवार बोलले की नैतिकतेच्या आधारावर मी दिला होता राजीनामा, पण मुंडेंवरती अजूनही कारवाई देखील नाही, चौकशी नाही, राजीनामा नाही, कुठेतरी पाठराखण केली जाते इतके महिने त्यांची। नाही, आता कसं झालं आहे की मी मुंबई म्हणा, पुणे म्हणा, नाशिक म्हणा, सगळीकडच्या पण, आणि बीड तर त्याच्यात तकिंगच झालं आहे। त्यामुळे या सगळ्या ठिकाणी जी दहशत आता वाढायला लागली आहे ती ह्या सगळ्या राजकारण्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या जवळच्या लोकांची, ही जेव्हा होताना आपण बघतोय ना, तेव्हा ह्याच्या मागचं कारण एकच आहे, कारण हे राजकारणात असलेले सगळेच्या सगळे लोक गुंड आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत, आणि अशांकडनं आपण नैतिकतेची अपेक्षा करणं हा आपल्या मूर्खपणाचं एक उदाहरण होईल। तर मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला उद्यापर्यंत, जसं मी परत तेच म्हणते, कारण आज तक आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे या प्रकरणाला दिशा मिळालीच नव्हती। लोकांचा आक्रोश होता, मीडियाचा दबाव होता, आमच्यासारख्यांनी लावून धरलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाजोगच्या ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबांनी इतका संयम ठेवून हा जो लढा दिलाय त्यांचं खरंच कौतुक। कारण त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर भडकलं असतं, पण तरी त्यांनी संयम ठेवून अतिशय व्यवस्थित असा लढा दिला। ह्याला म्हणतात सभ्य लोक, आणि ही जी कराडसारखी माणसं आहेत आणि धनंजय मुंडे जे त्यांची पाठराखण करतायत, अशा लोकांना आता धडा हा महाराष्ट्र शिकवणारच आहे। आपण पाहतोय की उद्या काही नवीन खुलासे केले जाणार आहेत जर धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं नाही तर। अंजली दमाने यांच्याकडून व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी।